तुमचं मगातपासून मी बघतोय एक थर्ड पर्सन एक बर्ड आय व्ह्यू म्हणून तुम्हाला जस्ट एक सांगतो की तुमच्यात कन्फ्युजन होत आहे. नाही 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 बघा तुम्ही हे बघा हे यांनी मला काय सांगितलं होतं, ही नम्रता माझ्या आयुष्यात आली आणि माझ्या आयुष्यात लक्ष्मी आली. म्हणजे आयुष्याची माझी घोडदौड जी झालेली आहे ती ही नम्रता आयुष्यात आल्यावर आली. आधी मी नल्ला होतो. सर तुम्ही मला नल्ला बोलताय. नल्ला सो व्हॉट पण हे बघा ना बॅलन्स केला ना मी. नल्ला म्हणजे मी लहानपणापासून नल्ल्याला मोठा केला. घोडदौड तर ही आल्यावर सुरू झाली ना. अरे बबड्या, खरंच मला लोक विचारायचे तुम्ही बबड्याला मोठं होऊन काय बनवणार. मी सांगायचे नल्ला बनवणार. नल्ल्या मुलाची आई, नल्ली आई, नल्ली आई असं म्हणायचे मला. हो सर, हा नल्ला होता. आई काय नाही हे बघा मला नल्ला नल्ली तुझ्या तोंडी नाही बर काय बरोबर ते तू बोललास ना. ऐका आहे मी नल्ली आई आहे मी. अगं आई नाही. माझं ऐका गैरसमज होतोय. दिस इज अ टाइम वेन गैरसमज स्लिप्स इन युअर हँड. आर यू गेटिंग माय पॉइंट. ते काय म्हणालेले आहेत की ही लक्ष्मी आहे. खूप चांगलं बोलले तुमच्याबद्दल आई. ते म्हणाले माझी बायको लक्ष्मी, आई कडक लक्ष्मी. नवे बाळा, ए बाळा, तू जा ना घरी आता. आराम कर जरा. रात्रभर जागी आहेस तू. इकडे मी आली आहे ना आता. नाही आई, एक तर खरं तर आहे ना, तुम्ही या अशा हॉस्पिटलच्या वातावरणात थांबलंच नाही पाहिजे. तुम्हाला त्रास होईल नाही. असं काय करता हो? इथे बसल्या बसल्या काय त्रास होणार आहे. बाबड्यासाठी आई नाही बसणार का बाबड्या. नाही, असं नाही करायचं. जा तू आराम कर. तुला आराम महत्वाचा आहे. आई, आतापर्यंत बबड्यासाठी तुम्ही झटलात ना, झिजलात ना, मग आता माझी टर्न आहे आई. आई मला ना तुमच्या पावलावर पाऊल ठेवायचंय. तेव्हा एका किडनी स्टोनच्या ऑपरेशन मुळे या दोघी इतक्या चांगल्या वागणार असतील ना, तर तू दर महिन्याला माझी खडी फोड. किडनी स्टोन, हर्निया, अपेंडिक्स दर महिन्याला काप मला. पण हे चित्र मला आयुष्यभर बघायचंय तेव्हा. आई ऐका माझं. अगं ठीक आहे बाळा. अहो, आई हॅलो मिस्टर खाडेकर. अरे यस हाऊ आर यू. सर 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 हाऊ यू मिस्टर खांडेकर. मी मजेत सर. यस माझे बॉस आहेत. नमस्कार. बसा ना, बसा ना. नाही राहू दे. यस माझा एम्प्लॉई इथे आहे ऍडमिट म्हटल्यावर मी येणारच ना भेटायला. यस या. त्यांचं ऑपरेशन झालंय. ओ आय एम सो सर. स्टोनचं ऑपरेशन. नाही मला काय झालं ते एनर्जीत काम करायची सवय ना. हे टीमवर्क नाही. हे चांगलं असतं पण नारळ पाणी मुतखड्यासाठी चांगलं असतं. बरं झालं आणि नारळ पाणी चांगलं असतं पण ते प्यायल्यावर असं डायरेक्ट लागलं की चांगलं नसतं. काय मस्त मस्त. मला सवय आहे. हे काढलं का खड्याचं काय म्हणत होता खडा मुतखडा एक नाही 4 निघाले. ओ 4. ऑपरेशन केलं ना मुतखड्याचं. स्टोन म्हणा. राहू दे. स्टोन काय मुतखडा एकच झालं त्याच्यात काय. नाही. बरं खडा काढला का. हो सर काढला. ओ कुठे खडा कुठे. हा? कानाला लावायचं आहे. सर तुमच्या आहे. आमच्या सरांना अशी सवय आहे पातळ पातळ विनोद करायची. माझी सवय. ऑफिस मध्ये माझं वातावरण असं हलकं फुलकं वा, असतं. छान असतं वातावरण. नमस्कार. वा 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 वा. नमस्कार वहिनी. आई काय म्हणताय. सर माझी बायको म्हातारी आणि आई तरुण का असेल सर. ओ ही आई आहे ही बायको आहे सर. ओ हो वाटते मी तरुण पण मी आई आहे. बाप रे तुम्ही हे आहात का. आई आहात का. आई आहे. अरे बाप रे नमस्कार करतो. तुम्ही वयस्कर आहात सर. मग तुम्ही पडा. पडते. हो यार. सर काय करताय. आई आहे माझी सर. सॉरी आई आहे ती काय करताय सर. मला ते असं एनर्जीत काम करायची सवय. कमान टीमवर्क. आणि तुमची आई मला एकदम टीमवर्क वाटली. हो हो नाही म्हणजे हे बघा अशी धरले म्हटलं असंच वाटतं ना करावं असं. बघा जरा. नका सर. हा ऐकलं का आई.
हा तुमचा मुलगा प्रसाद खांडेकर. सर माहिती आहे तिला. नाही नाही, सांगत नाहीये. हा तुमचा मुलगा आणि मी त्याचा बॉस. आम्ही एकत्र जेवायला बसतो बरं का. एकत्र तेव्हा हा तुमचा मुलगा फक्त आईचं कौतुक करत असतो. आज मी जो काही आहे तो आईमुळे. आईच्या हातचा पदार्थ चाकला का तुम्ही चोर. हा तर चाकाच आईच्या हातचा पदार्थ. तुम्हाला सांगू का, जेव्हा तुम्ही डब्यामध्ये ते भरलं वांग देताय आवडतं, खूप आवडतं, प्रचंड आवडतं. अय्या मग मी पुढच्या वेळेला जास्त देईन. ऑफकोर्स. काय करता तुम्ही ते भरलं वांग. हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. मी जास्त पाठवत जाईन नक्की पुढच्या अप्रतिम वेळेला. थँक्यू बबड्या. हो मी बोलतो सरांना. माझ्या हातचं वांग्याचं भरीत आवडतं प्रसाद, Oh, आणि really? फक्त माझ्या हातचं आवडतं. Really? हा, हा. Oh, nice. ए, पण मी दिलं होतं तर तू त्यांना दिलं नाहीस का माझ्या हातचं वांग्याचं भरीत. हा? माझ्या हातचं वांग्याचं भरीत आवडतं ना, तर ते दिलं नाहीस का तू सरांना कधी खायला. दिलं ना सर. नाही मला नाही दिलं. नाही नाही. अहो दिलं ना सर. काय लक्षात नसेल हा, तर दिलं तसं मी. काय. हा. ते काय जाळायचं ठेचलं की झालं भरीत तयार. हा बबड्या. नाही आई असं नाहीये, त्याला मेहनत लागते. बाप, तुला काय माहित आलायस कधी किचन मध्ये. हे बघ, असं केलं की झालं भरीत तयार. भरताचं काय सांगतो. भरलं वांग खावं ते आईच्या हातचं. एक नंबर. भरलं वांग आईच्या हातचं. थँक्यू. या मग जरा खिडकी उघडतेस का. का रे या. गरम. बबड्या आता तुला गुदमरणारच. मी उघडते. जाते मी. अहो आई इतकं नका करू. मी उघडते. केलंय तुमचं कौतुक बबड्याने तुमच्या. तुमचेच गुणगान गातो तुमचा प्रेमाने बबड्या. जाते, एवढं काय प्रेमाने. त्याच्या मी प्रेमाने. सर काय करताय. काय झालं. कॉन्ट्रोवर्शियल ट्रॅक आहे तो. म्हणजे का मते पडताय सर. मला नाही कळलं. हो, सर तुम्ही आईचं कौतुक करताय. माझ्या बायकोला राग येतोय. नाही पण बायकोबद्दल वाईट बोललेलंच नाही मी. बायकोबद्दल चांगलंही नाही बोलत ना सर. सर दोघींचं खूप क्रॉस आहे सर. सर का करताय सगळं. डिड आय जस्ट हर्ट देअर फिलिंग्स. खूप छान चाललेलं सर. आय एम सो सॉरी. सर मुळात तुम्ही एंट्री God, ऐका असं ऐका नाही सर. तुम्ही एंट्री घेतल्यावर शाळा फेकलात ना. Yes. तिकडे एक बंपर लाफ्टर काढलात बघा. हो. त्याच्यानंतर तो कानाला खडावा लागला लाफ्टर. सर करेक्ट एक्झिट पॉइंट होता तुमचा. तो लाफ्टर घेऊन निघाला पाहिजे होता सर. ऐका ऐका सर. तुम्ही एंट्री घेतल्यावर शाळा फेकलात ना. Yes. तिकडे एक बंपर लाफ्टर काढलात बघा. हो. त्याच्यानंतर तो कानाला खडावा लागला लाफ्टर. सर करेक्ट एक्झिट पॉइंट होता तुमचा. तो लाफ्टर घेऊन निघाला पाहिजे होता सर. तुमच्याशी काहीच गरज नव्हती. हे माझ्यामुळे जर हे एवढे हर्ट झाले असतील तर मी हे रिलेशन्स नीट करतो. इट इज माय ऐका, रिस्पॉन्सिबिलिटी. इट इज माय. झालंय थोडं. आय कॅन डू इट. शांत बसा. माझा अभ्यास येते आहे. आता. तुला हवा लागतेय का. लागते. लागते. उघड. बरं वाटतंय ना आता. मी उघडली खिडकी. झालं कळलं झालं एवढं. बसा बसा. रिलॅक्स रिलॅक्स. बसा उघडली बसा ना बसा बसा आई बसा. छान. आता ते हे केलं. हे आलं. हे छान वाटलं. मुलाला छान वाटलं तुम्हाला कारण मोकळी हवा आली ना. हे फ्रेश एअर. त्याला हवं होतं. वहिनी तुमच्याबद्दल मला सांगायचं होतं. मी जेव्हा जेव्हा याच्याबरोबर जेवायला बसतो हा तुमच्याबद्दल सुद्धा बोलतो बरं का. राहू दे सर. नाही नाही नाही. नाही हे- सर, नाही. कळलं मला. वहिनी, खरंच बोलतो मी. सांगतो ना. तो म्हणतो ना. सांभाळून घेताय ना. सांभाळ नाही. आई ते सतत बोलतायत. थांब ना. सतत प्रसाद खांडेकर यांच्या तोंडी बायकोचं नाव असतं. माझी बायको अशी, माझी बायको अशी. याला आम्हाला बायका नाहीत. नाही म्हणजे आम्हाला काही बायका नाही आहेत का. एवढं मला जेलसी होत आहे. एवढं तुमचं ते कौतुक करत असतात. काही नसतील नाही 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 करत. नाही, खरं सांगतो. ते म्हणतात ना मला बाबा बायको असावी नम्रता सारखी. मी अगदी खरं सांगतो. यांनी एकदा कबूल सुद्धा केलेलं होतं काही नसेल. की नम्रता माझ्या आयुष्यात आली आणि माझ्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला. बोलले होते. अरे हा आजचा खडा आहे तो तुमच्याचमुळे. काय बोलताय सर. नाही, हा प्रसाद खांडेकर माणूस म्हणून जो खडा आहे तो तुमच्याचमुळे आहे, असं मी म्हणतोय. हे किडनी स्टोनचा खडा नाही ते. झालं व्यवस्थित. तोंडावर कराल. नाही नाही तोंडावर. खरंच बोललास ना माझ्या. मी अरे, खरंच बोललो मी. झालं हरकत नाही. बरोबर आहे. हा बायकोनीच केलंय सर सगळं. हा ते तर बोललेच आहे ते. ना तिने खूप केलंय. लहानपणी दुपटी बदलली आहे. बोट धरून चालायला आई, हे शिकवलं. खूप होतंय. शाळेत करायचं तेव्हा शाळेत सोडायला जायची ती लहानपणी ना. आई आई आईने कुठं काय केलं. हो, हो, आई. एक मिनिट तसं नाही एक मिनिट. आईने काय नाही केलं. एवढं काय करताय तुम्ही इकडे या. आय एम देअर टू. तुम्ही इकडे. डोंट बी सांभाळतो. आई कुठं काय. तू? आई मारून काय घेताय का? आई हे असं करून कसं चालेल. तुमचं नाहीये का योगदान मला सांगा या घरात. माझं काय. हिची निवड कोणी केली. ह्या ज्या आहेत तुमच्या सून नम्रता नाव त्यांचं. ह्यांची निवड कोणी केली. तुम्हीच केलीत ना आई. 100 मुली सांगून आलेल्या होत्या. प्रत्येक मुलीच्या प्रेमात हा पडला होता. सांगितलं खांडेकरांनी माझ्या.
पण ह्यांना चूज कोणी केलं? तुम्ही केलं. याचा अर्थ काय? तुमच्यामुळे झालं नाही. नाही खरंच, पण हा सगळ्या मुलींच्या प्रेमात पडायचा. आम्ही 100 मुली बघितल्या, सगळ्यांच्या प्रेमात पडायचा. लग्न करायचं, आई लग्न करायचंय, सतत आपलं लग्न कुठलीही चालेल. ती शकू सर, आमच्या गावात शकू होती ना, हा. नाकी डोळी सुंदर ना, वेडा झाला होता तिच्यासाठी. शकू गुपचूप भेटायचा, मला न सांगता तिला. काय सांगताय? खरंच. पण मी त्याला सांगितलं, बाह्य सौंदर्यावर जायचं नाही. ही कशी असली, अशा आई काय बोल, कशी असली काय? त्या नाकाची असली तरी साथ देणारी हवी ना. बोला, बोला. चांगलं बोलते बाळा. ते सात्या नकट्या नाकाची ते मी नंतर बोलते नाही, त्याबद्दल तुमच्याशी. बाळा, साथ- 1 मिनिट मला जरा बोलू द्या. शकू कोण? एक मिनिट जरा. कोण शकू? हे बघा बने. ओ ऐक. मला माहितीच नाही सर. बने 2 कोण मिनिटं आहे? सर. थांबा ना सर जरा. 1 मिनिट सर, जरा मला ना 2 मिनिटं. शकू कोण? बाबड्या आई सांगितलं माहिती- नाही तू. नाही हो आई, मला नाही सांगितलं त्यांनी. मी बोलते त्यांच्याशी. आणि 1 मिनिट हे म्हणजे आईंनी पसंत केलं म्हणून लग्न केलंयस का तू माझ्याशी? ए बा वहिनी वहिनी एक मिनिट जरा जरा शांत व्हाल तुम्ही. नाही. गैरसमज होतोय तुमचा. शकू पिकू विसरून जा. जस्ट फॉरगेट दॅट शकू. तुमचं आता लग्न झालेलं आहे. 100 जणांमध्ये तुमची निवड केलेली आहे. बरोबर आहे? बरोबर आहे की नाही मला सांगा. तुमच्यात काहीतरी बघितलं असेल ना त्यांनी. हो, ऐका ना, मला जरा हे झालंय, थंडी वाजायला लागले. खिडकी बंद करता का? करते मी आई नका ना हो, हे काय रे करतात प्रसाद यार. बाबड्या अति करतात नेहमी. नाही का एवढं बा- करायची गरज नाही. आता ह्यांना काय वाटणार? ही आई जास्त काळजी घेते, बायको काहीच करत नाही. अगं हेच ये, वाटणार. बाळा. थंडी वाजतेय. ये ग बाळा. थंडी वाजते. कर ग. पती तू करतो. कर ग बाळा. अहो काय सांभाळताय तुम्ही? वाट लावताय सर. आमच्या घरात कलह झाला की सगळे माझ्याकडेच येतात. तुम्ही चाल इथे भांडण मला भोगावं लागेल तसं. आय विल हँडल. नो अहो, नका करू सर हँडल. I will handle. Don't. I have an expertise. Don't worry. Let them calm, relax, breathe properly. अहो सर It's a way of life. नका सर, हे नका करू प्लीज. ऐका, तुम्ही निघा आता. झालंय तेवढं खूप झालंय. Let them calm. Let them calm. बंद केली. नीट कर हा करते बाळा. करते करते. बंद केली. छान वाटलं. छान वाटलं. बंद केली आता छान वाटलं. आता ते कोंदट झालं. आता बरं वाटेल. छान वाटलं. थंडी वाजते ना होय होय अगदी अगदी. बाबड्याला. बसा 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 बसा. ए बस घ्या चल. हा. हो, हो. नाही, नाही. बसा. बस हो हो हो. बस ना. हं. हे बघा कसं आहे. हे बघा वहिनी काय झालंय तुमचं मगातपासून मी बघतोय. एक थर्ड पर्सन एक बर्ड आय व्ह्यू म्हणून तुम्हाला जस्ट एक सांगतो की तुमच्यात कन्फ्युजन होत आहे. नाही 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 नाही. बघा बघा तुम्ही मी- हे बघा हे यांनी मला काय सांगितलं होतं. ही नम्रता माझ्या आयुष्यात आली आणि माझ्या आयुष्यात लक्ष्मी आली. म्हणजे आयुष्याची माझी घोडदौड जी झालेली आहे मी बोल. ती ही नम्रता आयुष्यात आल्यावर आली. आधी मी नल्ला होतो. सर सर तुम्ही मला नल्ला बोलताय. नल्ला. सो वॉट पण हे बघा ना बॅलन्स केलं ना मी. नल्ला म्हणजे मी लहानपणापासून नल्ल्याला मोठा केला. घोडदौड तर ही आल्यावर सुरू झाली ना. अरे बबड्या, खरंच मला लोक विचारायचे, तुम्ही बबड्याला मोठं होऊन काय बनवणार? मी सांगायचे नल्ला बनवणार. नल्ल्या मुलाची आई, नल्ली आई, नल्ली आई आई, असं काय- म्हणायचे मला. आई, काय- हो सर, हा नल्ला होता. आई काय काय नाही, नाही हे बघा मला नल्ला नल्ली तुझ्या तोंडी नाही बरं. काय बरोबर ते तू बोललास ना. ऐका, ऐका. आहे मी नल्ली आई आहे मी. अगं आई नाही. माझं ऐका. गैरसमज होतोय. दिस इज अ टाइम वेन गैरसमज स्लिप्स इन युअर हँड. आर यू गेटिंग माय पॉइंट? ते काय म्हणालेले आहेत की ही लक्ष्मी आहे. खूप चांगलं बोलले तुमच्याबद्दल आई. ते म्हणाले माझी बायको लक्ष्मी, आई कडक लक्ष्मी. अरे या नाही, त्यापेक्षा नल्ली आईच बरं होतं अगं सर. नाही आई. नल्ली आई असं हाक मारू दे. हे बघा एक मिनिट जरा ऐकून घ्याल का माझं. अहो ते दोघांबद्दल जसे चांगले बोलतात ना खांडेकर, तसं वाईट सुद्धा बोलतात. अहो, इक्वल. काय करताय तुम्ही सर? म्हणजे दुजा भाव नाहीये. दोघांना इक्वल 50-50 मध्ये. अरे कुठलं अच्छा तू वाईट पण सांग. नाही, नाही. अगं, तू वाईट 1 मिनिट बघितलं. बाळा, तू वाईट वागतेस ऐका ना, म्हणून तू हा, वाईट बरं, बोलतो. मी वाईट वागते This हेच is तुम्ही the कान time. भरत असाल अरे, तुमच्या सर, हे लेकाचे. काय करून आणि म्हणून तू वाईट wait, वाईट सांगतोय wait, सगळं माझ्याबद्दल. ऐका, मला ऐका. किती वाटतंय हो. बबिता हे काय वहिनी, बोलले? नाही, बबिता सर, एवढं हे नाही ऐका, सांगायचं. ऐका ना हे. करून घेण्याचं. माझं ऐका 2 प्लीज ऐका जरा. तुम्ही माझं ऐकाल का प्लीज? सायलन्स प्लीज. मगातपासून मी बघतो. व्हॉट द हेल इज गोइंग ऑन? दिस गाय इज आय एम सॉरी. दिस गाय इज पेशंट. तुम्ही भांडताय त्याच्या समोर. यांना काहीतरी चांगलं बोलले की तुम्हाला त्रास होतो. तुमच्याबद्दल चांगलं बोललं की यांना त्रास होतो. या माणसाने जगायचं कसं? नो मिस्टर खांडेकर, लेट मी क्लिअर माय थिंग्स.
या माणसाला ना बीपीचा त्रास सुरू झालाय, डायबिटीसचा त्रास सुरू झालाय, फक्त तुमच्यामुळे, गाईज तुमच्यामुळे. नॉनसेन्स. रोज 3-3 तास बसतात ऑफिसमध्ये ओव्हर टाइम. म्हटलं एवढं काम नाहीये मला, बसायचंय, मला त्या घरी जायचं नाहीये. कचकच कचकच नाही ऐकायची. कुणामुळे हे कुणामुळे? बिकॉज ऑफ यू. ओके. जरा चुकीची एनर्जी लागली. बॉस म्हणून एंट्री नाही घ्यायला पाहिजे होती. मला वाटलं टीमवर्क म्हणून घेतलं. हे चुकलं, अप्रोच चुकला आणि त्यामुळे कॅरेक्टर घसरलं. सरांनी पण काही बोललं नाही. होल्ड म्हणून थांबवायला पाहिजे होतं ना कॅरेक्टर. कोण लाफ्टरले त्यांचं काम झालं. दिस इज नॉट फेअर. इट्स नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम यू सर. हँड्स ऑफ. ठीक आहे, मी परत एंट्री घेतो. एक छान बॉस म्हणून, सुस्वभावी बॉस म्हणून परत हे घेऊन जातो आणि परत आपण भेटूया थोड्याच वेळात. ओके. होल्ड एंट्री घेतोय. चालेल. ओके चालेल सर. हो ओके. म्हणून सांगत असते तुला, ऐक नीट वाग. बीपीचा त्रास तुझ्यामुळे सुरू झाला ना त्याला. डायबिटीस कोणामुळे झालंय? अगं नाही, तुमच्यामुळे झालंय. अगं, सरांचं हे नका सगळं लक्ष- ऐकायला माझ्यामध्ये diabetes कसं- नाही होणार गं. कसं आई तुम्ही ना हे ना रडका सूर आधी बंद करा. बापडे, मी काय